आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। मराठा आरक्षणावरून सुरू झालेला मराठा ओबीसी वाद आता कुठे जरासा निवळत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलेल्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा वादासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। कारण केवळ मूळ ओबीसींनाच ओबीसी कोट्यातून उमेदवारी देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतलाय। ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे अशांना संधी न देण्याच्या सूचना शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पक्षश्रेष्ठींना दिलेल्या आहेत। शरद पवारांची ही राजकीय खेळी असल्याचं विश्लेषक सांगतात। मराठा आरक्षणामुळे आधीच वैतागलेल्या ओबीसी समाजाला आपल्या जवळ खेचण्यासाठी पवारांचा हा राजकीय डाव असल्याचं बोललं जात आहे। पण पवार अशी राजकीय खेळी करण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं? नव्या ओबीसींना पवारांच्या राष्ट्रवादीत नो एंट्री का? ते परवडणार आहे का त्यांच्या पक्षाला राजकीय दृष्ट्या? भाजपला शह देण्याचा त्यांचा एक प्रयत्न म्हणायचा का? भाजपचा हक्काचा मतदार आपल्या गळी लावण्यासाठी पवारांचे हे सगळे प्रयत्न आहेत का? याच सगळ्या प्रश्नांचा आज आपल्याला उहापोह करायचा आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत प्रदीप पेशकार, भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मराठा नेता योगेश केदार आहेत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते राज राजापूरकर आपल्यासोबत आहेत आणि ओबीसी नेता नवनाथ वाघमारे आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेला वळण्यापूर्वी एक प्रतिक्रिया ऐकूया। मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया आहे। त्यांनी या निर्णयाचं स्वागत केले, त्यामुळे मराठा समाजात सुद्धा यावरून दोन विचारसरणी आपल्याला दिसतात। आपण त्यांचं मत ऐकूया। ओबीसी प्रवर्गातील जागा असेल स्थानिक स्वराज्यामध्ये ओबीसी समाजाच्याच व्यक्तींना उमेदवारी दिली जाईल। हा निर्णय राजकीय आहे आणि आदरणीय पवार साहेबांनी एक पाऊल पुढे उचललेलं मी साहेबांचे आभार यासाठी व्यक्त करेन। कारण एक वेगळ्या चष्मेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही नेते मराठा समाजाला बघण्याचा प्रयत्न करत होते की ही लढाई मराठा आरक्षण हे फक्त राजकारणासाठी मराठ्यांना हवे, तर मुळीच नाही। 100 पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलंय। ही लढाई शैक्षणिक आरक्षणासाठी आहे, ही लढाई शासकीय सेवेसाठी आहे, ही लढाई आरक्षण राजकारणासाठी नाही, हे सातत्याने आम्ही सांगत आलोय। योगेश केदार यांच्याकडे जाऊया। योगेश केदार यांची मतं मला वाटतं विनोद पाटील यांच्यापेक्षा वेगळी आहेत। योगेश केदार, का असं वाटतंय? हे बघा, आरक्षण हे जे तत्व आहे आपल्या संविधानामध्ये हे समतेसाठी आणलेलं एक तत्व आहे। काही जाती ह्या शेकडो हजारो वर्ष शिक्षण आणि नोकरीपासून वंचित होत्या, त्यांच्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ला सगळ्यात पहिल्यांदा आरक्षणाची संकल्पना आपल्या राज्यामध्ये आरक्षण आणलं, त्या राज्यात लागू केलं। त्याचा पहिला लाभार्थी ही एक मराठा जातीतलाच माणूस होता। याचा अर्थ ह्या बहुजनांना एकत्र करण्यासाठी, ह्या बहुजनांचा उद्धार करण्यासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करावं ही शाहू महाराजांची नीती होती। त्याच्यानंतर 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर आरक्षण हे जे आपल्या ह्याच्यात घेतलेलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा जे काय आरक्षण लागू झालं हे त्या सगळ्या ओबीसींसाठी लागू आहे। आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांनी मुद्दा एक नव्यानं आणलाय पुढं की बाबा मूळ ओबीसी। आता माझं असं म्हणणं आहे की जर 1902 ला मराठा आणि कुणबी हे दोन्ही सगळ्या ओबीसींमध्ये जर होता, 1967 ला आपल्या राज्यामध्ये जे मानवी दिनांक ओबीसी आरक्षणासाठी आहे त्यामध्ये तर कुणबी हा शब्द 83 क्रमांकावर आहे। त्या दिवशी 1967 ला 180 जाती ओबीसी मध्ये होत्या, त्यात 180 जातीमध्ये 83 क्रमांकाला जर कुणबी असेल तर कुणबी हा मूळ ओबीसीच आहे। आणि जर मूळ ओबीसी मराठा जातीतल्या लोकांना आरक्षण जर ते आता कुणबी नोंदी मिळत असतील तर तुम्ही त्यांना राजकीय आरक्षणापासून वंचित का ठेवताय? आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी मराठा समाजाचा अनेकदा घात केलेला आहे, नुकसान केलेलं आहे। 23 मार्च 1994च्या GR वरती तर मी अनेकदा बोललेलो आहे। आणि महत्वाचं म्हणजे आता ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील आरक्षण आंदोलनासाठी बसलेले होते आंतरवलीला, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्याच्यामध्ये तोडगा काढण्यासाठीचा एक विषय घेतलेला होता। 5 सप्टेंबर 2023 ला शरदचंद्रजी पवार साहेबांनी परत एकदा खोडा घातला आणि म्हणाले की गरीब ओबीसीवर अन्याय होईल असा निर्णय कोणी करू नका। माझं असं शरदचंद्रजी पवार साहेबांना म्हणणं आहे की मराठवाड्यातला मराठा हा पश्चिम महाराष्ट्रात 1960 ला आलाय, जो निजामशाहीखाली 400 वर्ष भरटला होता। मराठ्यांसोबत असलेले जे काही सगळे ओबीसी आहेत हे ओबीसी आरक्षणामध्ये आहेत।
आहेत आणि मराठाच तेवढा अचानक कसा काय पुढारला हे तुम्ही कशावरून सांगताय पवार साहेब? 23 मार्च 94 घात केला. नागपूर विभागातला मराठा जो कुणबी आहे तो आज कुणबीचा आरक्षणाचा लाभ घेतोय, ओबीसीत आहे, त्याला राजकीय आरक्षण तुम्ही नाकारणार आहे का? कोकणातले जे कुणबी आहेत ते 83 मध्ये आहेत, त्यांना आरक्षण नाकारणार आहे का? उत्तर महाराष्ट्रातलं नाकारणार आहे का? स्वतः शरद पवार साहेबांच्या घरात सुद्धा कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत. विखे पाटलांच्या घरात कुणबी नोंदी आहेत, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कुणबी नोंदी आहेत. तुम्ही त्यांना नाकारणार आहे का? आता आमच्या 8,500 लोकांचं व्हॅलिडेशन झालेलं आहे मराठवाड्यातल्या, त्या लोकांच्या मुळावर पुन्हा एकदा हा शरद पवार साहेब जर घात करत असतील, आमच्या मुळावर उठलेले असतील, तर मग आम्ही मराठे सुद्धा या शरद पवार साहेबाला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. तुमचं वय आम्ही मान्य करतो, तुमचं वय मोठं आहे, आम्ही सन्मान करतो तुमच्या राजकीय योगदानाला, पण मराठ्यांच्या नरडीचा घोट तुम्ही पवार साहेबांनी घेतलेला आहे. विनोद पाटलाला आरक्षण म्हणजे काय माहित नाही. ठीक आहे, राजकारण राजकीय हेतूने हा घेतलेला निर्णय आहे. कारण शरद पवार साहेबांना माहिती गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे यांचं आंदोलन त्यांनी उभा केलं आणि आंदोलनाला रसद देण्याचं त्यांचे नातू रोहित पवार असतील, त्यांचे माजी आमदार राजेश टोपे असतील, यांनी वेळोवेळी त्या आंदोलनाला ताकद दिली, रसद दिली. आता कुठेतरी ओबीसीच्या मनात पवार साहेबांविषयी कुठली आस्था राहिली नाही. एक काळ जो ओबीसी शरद पवार साहेबांच्या पाठीशी होता तोच ओबीसी आता शरद पवारांच्या पाठीशी अजिबात राहिला नाही. म्हणून कुठंतरी आता काय झालं, शरद पवार साहेबांची आणि उलटी केली असती. ज्यावेळी शरद पवार कुठलाही निर्णय घेत असतात त्याचा आपण अर्थ उलटा घ्यावा लागतो. आज शरद पवार साहेबांनी जर सांगितलं असेल किंवा मूळ ओबीसींनाच आम्ही ओबीसी जागेवर तिकीट देऊ, परंतु शरद पवार साहेब मी तुम्हाला असं निश्चित सांगतो की शरद पवार साहेब काय करणार, मूळ ओबीसींना तिकीट देणार, परंतु त्याच्याबरोबर त्यांचा एक बंडखोर उभा राहणार आणि बंडखोराला पूर्ण ताकद देऊन बंडखोर तिथं त्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरसेवक असेल, त्या सगळ्या ठिकाणी त्यांचा माणूस निवडून आणण्यासाठी बंडखोराला तिथं ताकद पक्ष देणार. फक्त ओबीसींना सांगण्यासाठी म्हणायचं किंवा आम्ही तुम्हाला तिकीट मूळ ओबीसीना दिलंय, आम्ही तुमच्या हिताची बाजू घेणारे आहोत, आम्ही तुमच्या बाजूने आहोत. म्हणजे पुढच्या उद्याच्या 2029च्या निवडणुकासाठी शरद पवार साहेबांनी आतापासून हे राजकीय डाव टाकायला सुरुवात केली. जे भाजपने गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी आमचा डीएनए म्हणून हे चालवलं आणि ओबीसी आमचा डीएनए म्हटल्यामुळे 2024च्या विधानसभेमध्ये भाजपला ओबीसीने भरभरून मतं दिले आणि ते भाजप सत्तेत गेलं आणि त्याच भाजपने आता ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला. मग शरद पवार साहेबांचे शरद पवार खूप धूर्त राजकारणी आहेत आणि त्यांचा खूप अभ्यास आहे, त्यांनी बरोबर डाव टाकलाय, परंतु ओबीसी याच्यामध्ये फसणार नाही. कारण की तुम्ही यावेळी आमची राजकीय हत्या करण्याचं सुरुवातच तुम्ही केली आणि आता आम्हाला जर चूक करण्याचा आमच्या पाठीवर कुठेतरी थाप मारण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तरी आम्ही कदापि विसरू शकत नाही आणि नक्कीच ओबीसी शरद पवारांना फारा देणार नाही. ओबीसीच्या उमेदवाराला ओरिजिनल ओबीसीला निवडून कसं द्यायचंय हे ओबीसीनं ठरवलंय. गावगाड्यातील 18 पगड जातीतील 12 बलुतेदारातील 18 तालुक्यादारांनी गेल्या 2 वर्षांपासून पद्धतीनं ओबीसीना कसं निवडून आणायचं ते ओबीसीनं ठरवलं. ठीक आहे, राज राजापूरकर आहेत आपल्यासोबत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. राजापूरकरजी, शरद पवारांनी एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे, असं पाऊल उचलणारा हा राज्यातला पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव राजकीय पक्ष आहे आणि असं असताना सुद्धा ओबीसींच्या मनात विश्वास नाहीये त्यांच्याबद्दल. ही सुद्धा शरद पवारांची विश्वासघात करण्याची खेळी आहे असं वाटतंय त्यांना. नाही, मुळात नम्रताजी आपण हे समजून घेतलं पाहिजे की मी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या माध्यमातून समस्त ओबीसी समाजाच्या माध्यमातून मी वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता की पवार साहेबांच्या पक्षाचा कार्यकर्ता प्रवक्ता म्हणून नाही, तर एक ओबीसी कार्यकर्ता, एक ओबीसी घटकातला एक सामान्य घटक म्हणून मी कोण आहे, 350 जवळजवळ तुम्हाला सांगतो मी की माळी, धनगर, वंजारी असतील, त्या ठिकाणी कुंभार असतील, सोनार असतील, लोहार असतील, त्या ठिकाणी कोळी असतील, कोष्टी असतील, आगरी असतील, त्या ठिकाणी भंडारी असतील, कैकाडी असतील, लमाणी असतील, बंजारा असतील, त्या ठिकाणी वडारी असतील, तैताडी असतील, असे अनेक 350 लहान मोठ्या छोट्या छोट्या जाती घटकांचा मिळून असलेल्या या ओबीसी प्रवर्गाला एका मुख्य भूमिकेमध्ये आणण्याचं काम 1992-93च्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमुळे झालं. हे मान्य केलं पाहिजे. हे नवलदाबा वाघमारेने पण मान्य करावं, लक्ष्मण हाकेने पण मान्य करावं किंवा समस्त ओबीसी समाजाने मान्य करावं की हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची एक भूमिका होती, एक ठोस भूमिका होती. त्यावेळेला देखील त्या ठिकाणी असलेला मोठा एक असलेला प्रवर्ग त्या ठिकाणी नाराज होत होता की नाही आपल्याला त्या ठिकाणी ह्यांना आरक्षण देता येणार नाही. पण पवार साहेबांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं, हे आपण मान्य केलं पाहिजे. याच्यामुळे काय झालं तर साधारणतः जवळजवळ 346-350 जाती घटक जे आहेत ते ह्या मुख्य प्रवाहामध्ये आले, आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांना त्या ठिकाणी राजकीय मुख्य भूमिकेमध्ये येता आलं.
आज आदरणीय पवार साहेबांनी ज्या वेळेला त्या ठिकाणी हे स्पष्टपणे पुढे म्हटलेलं आहे की आपल्याला मूळ ओबीसीला त्या ठिकाणी आपण संधी दिली पाहिजे उमेदवारीच्या माध्यमातून. म्हणजेच हे होतं की 1993ला मंडल आयोगाच्या माध्यमातून जी घेतलेली भूमिका होती त्या भूमिकेच्या पाठीमागचा जो असलेला जो निर्णय होता त्याच्या पाठीमागे जी विचारधारा होती की या ओबीसी मधल्या मायक्रो असतील, मिनी असतील, मी फक्त माळी समाजाबद्दल म्हणत नाही की धनगर बद्दल किंवा अंजारी किंवा कोणती राजापूरकरजी हा मुद्दा कळला. मग पवारांनी मराठा कुणबी जात प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, कुणबी नोंदी शोधल्या पाहिजेत, मराठांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्याचा पण पाठिंबा दिला होता. त्यांना ते ओबीसी मानायला तयार नसतील तर छाती पिटून मराठ्यांचा एवढा पाठिंबा कशाला द्यायचा? त्यांना ओबीसी डबल भूमिका नाही नम्रताजी ते दोन नाही नम्रताजी ते दोन गोष्टींना आपण एकत्र करतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसीला त्या ठिकाणी मूळ ओबीसीला म्हणजे ह्या 340-50 ज्या ठिकाणी त्याच्यातल्या या लोकांना उमेदवारी मिळाली पाहिजे. पण यासोबतच त्यांनी ज्यावेळेला मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला तर म्हटलं की मराठा समाज जो मागासवर्गीय असेल त्याला त्या ठिकाणी आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणलं पाहिजे, स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसीचे आरक्षण धक्कालता कामा नये हे आदरणीय पवारसाहेबांचं स्टेटमेंट होतं ना. ते म्हणाले होते ना की ओबीसीचे आरक्षण धक्का लावू नका आणि स्वतंत्रपणे मागास वर्ग असेल त्या ठिकाणी मराठा समाज त्याला आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणा. पण ज्या वेळेला या मध्यंतरीच्या काळामध्ये जवळजवळ 51 लाख त्या ठिकाणी नोंदी सापडल्या आणि त्यांची प्रमाणपत्राची वाटप झाली त्यावेळेला त्याच्यावरती आक्षेप घेणारे पण आम्ही होतो ना. आम्ही आक्षेप घेतला होता की या प्रमाणपत्राच्या वाटपामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी अनियमितता आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी या माध्यमातून जर त्या ठिकाणी या नोंदी सापडल्या त्याला जर प्रमाणपत्र मिळालं तर उद्या ओबीसीचा त्या ठिकाणी घात होऊ शकतो की ओबीसीच्या आरक्षणावरती त्या ठिकाणी धोका पोहोचू शकतो. हे होऊ नये म्हणून त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी स्पष्टपणे मांडल्या. मूळ ओबीसीला त्या ठिकाणी आज ज्या वेळेला मूळ ओबीसीना आणि खऱ्या अर्थाने ओबीसीना ज्यांना मी सांगतो ना महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी वर्गाला पवारसाहेबांचा आदर आहे, आस्था आहे आणि विश्वास आहे, तो नाकारता येणार नाहीये. स्वतः छगन भुजबळ साहेब म्हणाले की पवार साहेबांमुळे ओबीसीना आरक्षण मिळालं, मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली. त्यामुळे नम्रता ह्या सगळ्या गोष्टी ज्या यांच्या माध्यमातून पुढे आणल्या जातात. मी याचं सगळ्यात अगोदर मी स्पष्ट म्हणतो की पवार साहेबांच्या ऐतिहासिक निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे की लहान लहान या नगरपंचायत प्रवाहामध्ये आले का याच्याबद्दल अनेकांचं दुमत आहे, पण तो चर्चेचा वेगळा विषय आहे. आपण प्रदीप पेशकार यांच्याकडे येऊया. भाजपा उद्योग आघाडीचा चर्चेचा वेगळा विषय आहे, त्याच्यावर नक्की मोठी चर्चा होईल. आपण एका दिवस करू सुद्धा ती राजापूरकरजी. पण आपल्या पॅनलवरच्या इतरांकडे गेलं पाहिजे आपल्याला. पण याच्यामध्ये एक गोष्ट बारकाईने लक्षात घ्या की याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हे धाडस करणारं म्हणजे मुळात भाजपाले म्हटलं होतं की तुम्ही हा शब्द बरोबर वापरलात की शरद पवारांनी हे धाडस केलेलं आहे असा निर्णय घेऊन. येस मी काय म्हणतोय तुम्हाला आय अग्री. शरद पवारांनी धाडस दाखवलेलं आहे असा निर्णय घेऊन. ओबीसी हा धाडस दाखवलं नाही की या निवडणुकीमध्ये या रणसंग्रामामध्ये की मूळ ओबीसीनं. पण पवारसाहेब म्हणाले ना शरदचंद्र पवार साहेब एकमेव व्यक्ती आहे त्यांच्या पक्षाकडे स्टेटमेंट आलेलं आहे की मूळ ओबीसीना उमेदवारी द्या. तुम्ही बोललात ते बरोबर. त्या शब्दाशी मी अग्री आहे की शरद पवारांनी हे धाडस दाखवलेलं आहे, त्याच्याशी मी अग्री आहे. आपण प्रदीप पेशकार यांच्याकडे जाऊया. प्रदीप पेशकारजी, शरद पवारांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं, अशा प्रकारच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना देणं एक प्रकारे भाजपच्या हक्काचा मतदार आहे ओबीसी. आणि हे जगजाहीर आहे, हे सत्य आहे की ओबीसी हा भाजपचा हक्काचा मतदार आहे. त्यांचं अटेन्शन आपल्याकडे घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे आणि कदाचित तो यशस्वी होऊ शकतो. खरं तर आपण भाजपची विचारधारा समजून घेतली पाहिजे. हे आरक्षणाची लढाई वगैरे वगैरे हा सगळा विषय आपण आता इतर प्रवक्त्यांच्या बोलण्यामध्ये ऐकला. परंतु भाजपची विचारधारा काय आहे? पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए है, आगे बढ़ते जाना. मुळात भाजपाची भूमिका सामाजिक न्यायाची आहे. यामध्ये आपल्याला ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, सगळ्या प्रवर्गाचे जे आरक्षण आहेत हे पॉलिटिकल आरक्षण देण्याचं कारणच मुळात असं आहे की सगळ्या समाजाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. आपण सर्वजण जाणतो, सगळे प्रवक्ते पण याला मान्यता देतील आणि त्यांची खात्री होईल की आजपर्यंत शरद पवार साहेबांनी जातीय विद्वेषातून, जातीय राजकारणातूनच आपला पोळी भाजून नेण्याचा प्रयत्न अनेक वेळा केलेला आहे. आपल्याला हे सगळं माहिती आहे की शरद पवार साहेब असते की त्या निवडणुकीमध्ये जातीची चर्चा नक्की होणार. आता मूळ ओबीसी, नंतर आलेले ओबीसी, हे असं राजकारण करण्याचं कारण काय आहे? तर यांना फक्त आता आपली पूर्णपणे राजकीय कोंडी झालेली आहे. मूळ भाजप बरोबर सर्व ओबीसी समाज हा आहे आणि मराठा समाजाला योग्य आरक्षणाचा न्याय दिल्यानंतर सुद्धा सगळेच्या सगळे लोक भाजपा बरोबर येतील ही भीती आहे. आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी का नाही म्हटलं? मी क्रॉस करायला येते, मी क्रॉससाठी तुम्हाला वेळ देते, त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ दे. राजापूरकरजी, मी आपल्याला क्रॉससाठी वेळ देते, त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ दे. पेशकारजी बोला. हे धाडस नाही आहे.
तर हे राजकीय अपरिहार्यतेचं वाक्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे जाऊन ते काय म्हणाले, भाजप बरोबर युती नको, कोण घेणार आहे तुम्हाला बरोबर, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता त्यांना मग अजित पवार गटही पाहिजे, शिंदे गटही पाहिजे. कशाला पाहिजे? बाकी सगळे पर्याय खुले आहेत म्हणायचे काय कारण आहे? त्यामुळे ही राजकीय नाही नम्रताजी, याच्यावरती पण वेगळं बोलतो. भारतीय जनता पक्षाकडनं अनेक ठिकाणी ऑफर आलेले आहेत की शिंदे गटाचा आणि अजित गटाचा पराभव करा म्हणून केलेला आहे. ऐका नम्रताजी, ऐकायचं आता ऐकण्याचीच वेळ आहे, फक्त तुम्हाला ऐकून घ्या. या ठिकाणी जातीय विद्वेषाचं वातावरण यामध्ये करणं आणि परत भाजपवर आरोप करणं, ओबीसी साठी भाजपने काय केलं हे आजपर्यंत सांगायची आवश्यकता नाहीये. माननीय पंतप्रधान स्वतः ओबीसी असून सुद्धा आपण दोघं तिघं एकत्र बोलायला लागलो ना की कुणाचाही मुद्दा लक्षात येत नाही. दोघा तिघांनी एकत्र बोलायला सुरुवात केली की मुद्दा लक्षात येत नाही. मी प्रत्येकाला वेळ देते. पेशकारजी, आपला मुद्दा लक्षात आला. आपण असं म्हणताय की शरद पवारांनी ही राजकीय खेळी खेळलेली आहे. मी योगेश केदारांकडे. योगेश केदारजी, शरद पवार हे नेते आजवर मराठा समाजाचे नेते, मराठा समाजाचा चेहरा म्हणून आजवरच्या इतक्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातला मराठा समाजाचा नेता कोण, तर शरद पवार म्हणून जवळपास 90% लोकांच्या तोंडात हे नाव येईल. असं असताना सुद्धा आता शरद पवार हे जे काय निर्णय घेत आहेत याच्याकडे मराठा समाज काय म्हणून बघतं, काय असावं हे? नाही, हे बघा, मी सुरुवातीपासून शरद पवार साहेबांच्या या राजकारणाकडे बघत असताना एक सांगत आलोय, जे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कमावलं ते शरदचंद्रजी पवार साहेबांनी गमावलेलं आहे. याचं कारण आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला ओबीसी आणि ह्या सगळ्या बहुजनांच्या सोबत ठेवलेलं होतं. पवार साहेबांनी मात्र त्यांच्या हातात सगळं काही असताना मराठा समाजाला वेगळं बाहेर काढलं. आपल्या राज्यामध्ये चळवळी ज्या काही होत्या, वैचारिक चळवळी असतील, सामाजिक चळवळी असतील, त्याच्यामध्ये मराठेतर असं कधीही नव्हतं. पण हे केवळ आणि केवळ पवार साहेबांच्या चुकीमुळे झालेलं आहे. 23 मार्च 1994 किंवा 90च्या नंतरही पवार साहेब ज्या वेळेस म्हणजे मुख्यमंत्री होते त्यावेळेस जर काय सहज मराठा समाजाच्या लोकांचा समावेश ओबीसीत केला असता आणि तो आमचा हक्क होता ते केला असता तर आज ही राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशी मांडणीच झाली नसती. आज काही लोक स्वार्थासाठी मराठा विरुद्ध ओबीसी असे करतायत. आता मूळ ओबीसी पुन्हा नसले हे ओबीसी. जर आज 180 जाती जर 1967ला होत्या त्याच मूळ ओबीसी असतील तर 350 जाती आज जे सांगतायत 180 नंतर जे काय ऍडिशन मध्ये झालेलं आहे हे मूळ ओबीसी धरावं का किंवा न धरावं हा विषय झाला पाहिजे. आज राज्यामध्ये माझा अजून एकदा एक आकडा सगळ्या ह्या ओबीसीच्या नेत्यांना सांगायचा आहे. ज्या आपण हे सगळे लोक मंडल आयोग म्हणतात, ज्या वेळेला 67 पासून किंवा 90ला लागू झाला मंडल, महाराष्ट्रामध्ये केवळ 180 जाती विजय एनटी आणि ह्या सगळ्या मिळून होत्या. त्याचा अर्थ राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ ओबीसी समाज हा म्हणजे 14% आरक्षण लागू होतं. त्यावेळेस 28%पेक्षा जास्त ओबीसी असू शकत नव्हते. देशाच्याच आकडेवारी, देशाचे जे काही ओबीसी जाती होत्या त्याच्यात आकडेवारी 2700 कितीतरी होत्या, त्यामुळे त्यांना 54% धरलं गेलं. पण महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात केवळ 180 जाती होत्या. त्यामुळे ओबीसी जो समाज आहे महाराष्ट्रामध्ये हा अत्यंत कमी आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की जेवढा त्यांचा समाज असेल भागीदारी अशी ठेवा. आणि जनगणनाची मागणी बघा, मी सांगतो आपल्या राज्याचे जेवढे माझा प्रश्न यांनी सांगितलं की शरद पवारांनी मराठा राजकारण केलं. मराठा ओबीसी समाजाला मराठे आमच्यात नाहीत हीच भूमिका अपेक्षित होती. आता ओबीसी समाजासाठी शरद पवारांनी घेतलेली जर ती भूमिका फॉर असेल आणि शरद पवार आत्ताही जर मूळ ओबीसी म्हणजे जो समाज तुम्ही आता अपेक्षित करताय की ज्या समाजाच्या भल्यासाठी तुम्ही लढताय त्या मूळ ओबीसीना उमेदवारीमध्ये प्राधान्य देत असतील तरीही तुम्हाला हा शरद पवारांचा डावच का वाटतो? नाही, शरद पवार साहेबांवर भरोसा ठेवता येत नाही ना. यापूर्वीचा 40 वर्षाचा पवार साहेबांचा इतिहास आहे. त्यांनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा उलट ते कधीही करतात. मग आज आता त्यांनी जसं सांगितलंय
त्याच्यामध्ये 100% त्यांचा काहीतरी मोठा डाव असेल. परंतु आता आपल्याला येणाऱ्या निवडणुकामध्ये आता लवकरच कळून जाईल ना त्यांचा डाव काय आहे. आणि खरं तर गेल्या 2 वर्षामध्ये शरद पवार साहेबांचा जवळचा ओबीसी समाज बाजूला गेलेला आहे. आता तो भाजपकडे कळला होता विधानसभेला, परंतु भाजपने सुद्धा फसवलेलं आहे. त्यामुळं भाजपने सुद्धा आता ओबीसीची राजकीय हत्या केल्यामुळं आता ओबीसी भाजपवर विश्वास ठेवत नाही आणि शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवत नाही. आता ओबीसी वेगळ्या पक्षाकडे वेगळ्या भूमिकेकडे आहे. ओबीसी आता ओबीसीला मतदान करणार आहे. त्यामुळे ओबीसी ओरिजिनल ओबीसीला कसं मतदान करायचंय, तो कुठल्याही पक्षात असेल, का करायचं आणि कुठं करायचंय, ओबीसी बरोबर करणार. त्यामुळे पवार साहेबांनी आपण मला वाटतं हा नवीन आता मतदान करणार. मॅडम माझं एक म्हणणं आहे का माझं प्लीज. या वाघमारेची जात आहे ना ही मूळ ओबीसीतली नाही. हे 180 जातीमध्ये नव्हते. आपल्याला पॅनलवरची कुणाची जात काढायची नाही. पण एक मात्र सांगतोय शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयानंतर ओबीसी आणि असा वाद निर्माण नवा वाद दिसतोय. तुम्ही ती जरांगीच्या आपण कुणाची जात काढायची नाहीये. आपण कुणाची जात काढायची नाहीये. मला राजापूरकरजींकडे जायचंय. राजापूरकरजी, शरद पवारांनी हा एक निर्णय घेतला, ही एक सूचना केली आणि याआधी जातीचे वाद कमी होते म्हणून की काय आता ओबीसी, मूळ ओबीसी आणि नवा ओबीसी असा वाद येऊ घातलेला आहे. नाही, याच्यामध्ये 2-3 प्रश्न तुम्ही विचारल्यापैकी 2-3 प्रश्न याच्यामध्ये एकत्र येतात. त्याच्यापैकी एक भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी विचारलं की त्यांच्याकडनं जे प्रवक्त्यांनी सांगितलं की मुळात म्हणजे भारतीय जनता पार्टी ही अशा प्रकारे तोडफोड हे राजकारण करत नाही. करून मला सांगायचं की संघाची भूमिका काय होती. संघाची भूमिका ही आरक्षण संपवण्याची होती. संघाने स्पष्ट म्हटलं होतं की आम्हाला आरक्षण नको आहे या देशामध्ये. आणि हे सांगणारे रंगाचे प्रमुख मोहन भागवत यांनी ठामपणाने मांडलं होतं. मग आज हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जिथे बसले ते म्हणतात की नाही की भाजपाचे लोक म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए. तुम्हाला तर ओबीसी संपवायचा होता. तुमच्याकडनं कोणी म्हटलं नाही की आम्ही ओबीसीच्या मूळ ओबीसी त्या ठिकाणी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये संधी देणार आहोत करून. कोणी पुढे नाही आलं. वापर करून घेतला ओबीसीचा. हे 100% खरं की नवनाथ आबा वाघमारे म्हणतात की भारतीय जनता पक्षाने देखील विधानसभेच्या वेळेला ओबीसीचा वापर केला. पण यांना आज हे दुखतंय पोटामध्ये की एक मराठा समाजामध्ये जन्माला येऊन देखील शरदचंद्र पवार साहेब यांनी बहुजनांचं म्हणजे त्या ठिकाणी औरंगाबाद विद्यापीठाचं त्या ठिकाणी नाव नामांकन केलं मराठवाड्याचं आणि काय दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. एसटी समाजाला देखील घेतलं. ओबीसी समाजाला 1992-93च्या काळामध्ये महाराष्ट्र पहिलं राज्य होतं ज्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि ओबीसीला मुख्य प्रवाहामध्ये आणलं. कोणी केलं? पवारसाहेबांनी केलं. मुस्लिमांना आरक्षणाची भूमिका घेण्याचं काम कोणी केलं? पवारसाहेबांनी केलं. महिलांना आरक्षण देण्यासाठी कोणी भूमिका घेतली? पवारसाहेबांनी घेतली. या सगळ्या गोष्टी करताना एक शरदचंद्र पवार साहेब यांनी ही सर्वसमावेशक भूमिका घेतली. म्हणून या व्यक्तीला जागोजागी वेळोवेळी बदनाम करण्यासाठी मराठा समाजाचा डाग लावला. माझी वेळ संपत आली. मला इंटरप्ट करावं लागेल. पण तुमचा मुद्दा लक्षात आला. तुमचा मुद्दा लक्षात आला. राजकारण प्रत्येक ठिकाणी केलं जातं. माझ्याकडे शेवटची 30 सेकंद आहेत. पेशकारजी, भाजपवरतीच आरोप केले जातात या सगळ्यामध्ये. असं आहे की आता यांचा एक फॅड झालेला आहे की प्रत्येक वेळी भाजपवर बोलण्यासारखं काही राहिलं नाही की मग संघाला मध्ये आणायचं. यांना संघाने कधी विरोध केला? आता संघाचा विषय वेगळा ठेवू आपण. परंतु मला शेवटी असं म्हणायचं आहे की शरद पवार यांचं मूळ ओबीसीला तिकीट देणं ही राजकीय गरज आहे. भाजपा नेहमीच काय करते आहे तर ओबीसी समाजाला असेल किंवा कुठल्याही प्रवर्गाला असेल सशक्त करण्याचं काम करताय. आपलं कर्तव्य मानलंय. प्रत्येक राजकीय पक्षाला कुठे ना कुठल्या मोडवरती आणि कुठे ना कुठे कधीतरी राजकीय गरज ही पडतच असते आणि त्याच्यावरनं त्यांनी उचललेली ही पावलं असतात. शरद पवार यांनी मांडलेली ही भूमिका ही त्यांची कुठली राजकीय गरज आहे, त्यांना कुठला राजकीय डाव खेळायचा आहे, कुणाला चितपट करायचं आहे, कुणाला चेकमेट द्यायचं आहे, हे सगळं येणाऱ्या काळात आपल्याला स्पष्ट होईलच. पण एक मात्र नक्की दुर्दैवाची बाब म्हणजे की या सगळ्यामध्ये जर हा मुद्दा आणखीन चिघळला तर ओबीसी विरुद्ध ओबीसी असा एक नवा वाद इथे जन्माला येऊ पाहतोय. तो होणार नाही. यासाठी ओबीसी समाजच नव्हे तर आजूबाजूला त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्वच समाजांनी आता पाऊल उचललं पाहिजे की राजकीय खेळीमध्ये समाजामध्ये हा दुभंग दिसणार नाही आपल्याला. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.